नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली आणि पारू या दोन्हीही मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तिलोत्तमाने अहिल्यादेवींना फोन केलेला असतो. याचा अर्थ असाच की आता सोमच्या लग्नाचं आमंत्रण आता इथे तिलोत्तमा अहिल्यादेवीला देत असते. मग पुढे त्याच्यानंतर अहिल्यादेवी खूप ओरडते आणि तिलोत्तमाला म्हणू लागते, काय ग, माझ्याच शहरात आली आहेस आणि मला न भेटता जाणार. पण मात्र तिलोत्तमा म्हणते की असं नाही आहे, तुला न भेटता मी कसं काय जाईल. तुला ना मी खूप आनंदाची बातमी सांगण्यासाठी कॉल केला होता. ते म्हणजे मी सोमचं लग्न ठरवलं आहे. आता मग त्याच्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर तर अहिल्यादेवींना आनंद झालेला असतो. आणि मग पुढे आता इथे तिलोत्तमा सांगत असते, उद्या जवळच्या देवळामध्ये त्याचा साखरपुडा आहे, त्याच्यामुळे तू उद्या सोमच्या साखरपुड्यासाठी नक्की यायचं. तिलोत्तमा अहिल्यादेवींना आमंत्रण करण्यासाठी फोन केलेला असतो. आणि अहिल्यादेवीसुद्धा हे सगळं ऐकल्यानंतर हसत हसत मी साखरपुड्याला येईन असं म्हणते. कारण की शेवटी तिलोत्तमाच्या म्हणजेच की सोमचा साखरपुडा असतो. तिलोत्तमा सांगत असते की जर अहिल्या मावशी आली नाही ना तर सोम मला म्हणालाय की मी साखरपुड्यासाठी उभंच राहणार नाहीये. मग आता इथे अहिल्यादेवी सुद्धा खूप उत्साहामध्ये सांगते की सोम माझ्या मुलासारखा आहे आणि त्याचा साखरपुडा आहे आणि आम्ही येणार नाही असं होईल का. उद्या सगळे आम्ही साखरपुड्यासाठी पोहोचू. आणि मग एवढं सगळं बोलल्यानंतर तिलोत्तमाला सुद्धा आनंद होतो आणि उद्या सोमच्या साखरपुड्यामुळे अहिल्यादेवींना सुद्धा. पण मात्र अहिल्यादेवींना ही गोष्ट माहिती नसते की सोमचा साखरपुडा म्हणजेच की त्या दुष्ट माणसाच्या मुली बरोबर आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर सोमने ठरवलेलं असतं की आता इथे तिलोत्तमा बरोबर बोलायचं. आणि त्याच कारणासाठी सोम इथे तिलोत्तमाच्या रूमच्या बाहेर आलेला असतो. पण मात्र आता इथे तिलोत्तमा सर्वांना आमंत्रण देत असते की माझ्या मुलाचं लग्न ठरलंय. आणि या गोष्टीला घेऊन तिलोत्तमा खूप एक्साइटमेंट असते. एवढ्यात लगेच इथे सारंग बाहेर येतो आणि सोमला विचारतो, काय रे सोम, काय झालं, आतमध्ये का नाही गेला, बाहेर का थांबलायस. सारंग लगेच सोमला आतमध्ये घेऊन येतो आणि तिलोत्तमाला सांगतो की बाहेर दरवाजाच्या बाहेर उभा होता. पण मात्र सोम या प्रकरणामुळे खूप डिस्टर्ब झालेला असतो आणि शांत असतो. तिलोत्तमा सोमला आपल्या जवळ बोलवते आणि म्हणू लागते, फायनली माझ्या मर्जीने माझ्या घरामध्ये सून येणार आहे. आणि मग पुढे त्याच्यानंतर सारंग सुद्धा खूप खुश असतो. आता इथे सोमला बोलायचं असतं आणि सोम स्पष्टपणे तिलोत्तमाला सांगतो की मला हे लग्न नाही करायचं. हे ऐकल्यानंतर तर तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते. ती डोळे मोठे करत सोमकडे बघू लागते. मग पुढे आता तिलोत्तमा विचारते, म्हणजे काय, मला नीट सांग. सोम पुढे बोलू लागतो की मॉम, मला हे लग्न नाही करायचंय. ती मुलगी मला पार्टीमध्ये भेटली होती. ती मुलगी म्हणजे अत्यंत हट्टी आणि अरगंट मुलगी आहे. जर तिच्याशी लग्न झालं ना तर ती माझ्या डोक्यावरती येऊन बसेल. पुढे मग तिलोत्तमा म्हणू लागते की एवढंच ना, अरे काय हरकत आहे मग. आणि या अशा हट्टी मुलींना मी खूप बघितल्या आहेत. एकदा का संसार सुरू झाला, व्यवस्थित झालं, जबाबदाऱ्या अंगावरती पडल्या की सर्व काही नीट होतं. मग आता त्याच्यानंतर इथे सोमला नेमकं काय बोलायचं हे तिलोत्तमा काही त्याला समजून घेत नसते. आणि सोमचं हे जे काही बोलणं असतं तिलोत्तमा याच्यावरती सर्व काही फक्त लाईटली घेत असते. आता मग सोम म्हणू लागतो, मॉम तू एवढी घाई का करतीयेस, तू तिचा हात माझ्या हातामध्ये देण्यासाठी एवढी उतावळी का होतीयेस. मग आता याच्यावरती तिलोत्तमा म्हणते, कारण मी तुझी आई आहे. कारण तुझं चांगलं वाईट तुझ्यापेक्षा जास्त मला कळतं. कारण हेच तर तुझ्यासाठी खूप योग्य आहे. सोम म्हणत असतो, मॉम अगं एकदा ऐकून तर घे, मला नाही करायचं हे लग्न. सारंग सुद्धा तो सगळा प्रकार ऐकतो आणि तिलोत्तमाला म्हणत असतो की मॉम एकदा ऐकून तर घे. पण मात्र तिलोत्तमा स्पष्टपणे सांगते, तू तर माझ्याशी बोलूच नकोस. तुझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं आणि त्याची जी काही फळं आहेत ना ती आपण अजून सुद्धा भोगतोय. आणि तीच चुकी मला माझ्या सोमच्या बाबतीमध्ये करायची नाहीये. तिलोत्तमा स्पष्टपणे सोमला सांगते की तुझं लग्न माझ्या मर्जीनुसार होणार आहे आणि तुला ते मान्य करावंच लागेल. सारंग तिलोत्तमाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो. पण मात्र तिलोत्तमाचा हा निर्णय हा फायनल असतो. तिलोत्तमा सांगत असते, हे सगळं तुझ्या फायद्यासाठी चाललंय आणि मला ही गोष्ट सुद्धा माहिती आहे की हे डिसिजन तू चांगले घेऊ नाही शकणार आहे. मला तुझं बरं वाईट चांगलं कळतं. शेवटी किती जरी काही जरी झालं तरी तिलोत्तमा सोमचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते आणि सोमचं लग्न इथे कियाराशी लावून द्यायचंच असं तिलोत्तमाने स्पष्टपणे ठरवलेलं असतं. मग पुढे याच्यावरती सारंगला सुद्धा काहीही बोलता येत नाही. ते दोघेही शांत राहतात आणि सोम लगेच तिकडनं निघून जातो. सारंग तिलोत्तमाला समजवण्याचा देखील प्रयत्न करत असतो की तू एकदा त्याचं ऐकून घ्यायला हवं होतंस. पण मात्र तिलोत्तमा स्पष्टपणे सांगते की मला त्याचं किंवा कोणाचं काही ऐकायचं नाहीये. माझा हा निर्णय फायनल आहे. पुढे मग त्याच्यानंतर सारंग सुद्धा तिकडनं लगेच निघून जातो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अहिल्यादेवींना हे कळालेलं असतं की पारूने प्रीतम आणि प्रियाची भेट घडवून आणली. म्हणूनच आता अहिल्यादेवी पारू आदित्यला बोलून घेतात
अहिल्यादेवी इथे पारूला त्यांच्या समोर बोलवून घेते आणि म्हणू लागते की प्रीतम प्रियाशी कसं वागलाय हे तुला माहिती असताना देखील तू प्रीतमची भेट कशी काय घडवून दिलीस. आता हे सर्व समजल्यानंतर तर पारू शांत असते. अहिल्यादेवी पुढे बोलत असते, त्यांचं प्रेम किती जरी खरं असलं ना तरी सुद्धा सत्य काय ते समोर आलेलं नाहीये आणि या गोष्टीसाठी थोडाफार का होईना पण वेळ जाऊ द्यावा लागतो. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत हे सत्य समोर येत नाही ना तोपर्यंत तू प्रीतम आणि प्रियाच्या मध्ये पडू नये. मग आता त्याच्यानंतर इथे पारू तर शांतच असते आणि फक्त शांतपणे अहिल्यादेवींचं बोलणं ऐकत असते. आता मग त्याच्यानंतर आदित्यचे बाबा सुद्धा तिथेच असतात आणि मग ते पारूला विचारतात, प्रीतम आणि प्रिया एकमेकांना भेटले तेव्हा त्यांनी एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न केला का. तेव्हा मग पारू आता शांतपणे सांगते की प्रीतम सरांनी प्रियाची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण मात्र प्रिया मॅडम चिडून लगेच तिकडनं निघून गेल्या. पारू इथे अहिल्यादेवींना सांगत असते की प्रीतम सरांना खूप त्रास होतोय देवी आई, त्यांना त्यांचं मत काय आहे ना ते सुद्धा मांडता येत नाहीये. पारू इथे प्रीतमच्या बाजूने अहिल्यादेवीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पुढे पारू सांगत असते, एकदा तुम्ही प्रीतम सरांशी बोलून बघा, त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे तरी निदान समजून घ्या. देवी आई त्यांना खरंच तुमची गरज आहे. अहिल्यादेवी लगेच ओढत म्हणते, पारू बास कर ग, नेमकं काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहेस का. तो एक नाही दोन नाही तर तीन जीवांशी खेळतोय आणि तुला काय वाटतं आई म्हणून या गोष्टीबद्दल मला वाईट वाटत नसेल का. मला प्रीतम बद्दल खूप वाईट वाटतंय पण मी आधी म्हणाले तसं जोपर्यंत संपूर्ण सत्य येत नाही ना समोर तोपर्यंत मला त्या मुलाचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. आणि सरळ सरळ अहिल्यादेवी तिकडनं जाऊ लागते पण मात्र आदित्य अहिल्यादेवींना थांबवून घेतो आणि त्यांची समजावूत घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि मग पुढे त्याच्यानंतर अहिल्यादेवींना तर काही फरक पडत नाही, त्या प्रीतमचा विषय ड्रॉप करतात आणि मग त्याच्यानंतर पुढे सांगतात की सोमचं लग्न ठरलंय आणि उद्या त्याचा जवळच्या मंदिरामध्ये साखरपुडा आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर तर आदित्यला सुद्धा आनंद होतो पण मात्र पारू जरा अस्वस्थ होते कारण सोमने पार्टीमध्ये पारूला सांगितलेलं असतं की मी एका मुलीवरती प्रेम करतो आणि मी ज्या मुलीवरती प्रेम करतो ना तिच्यामुळे माझं आयुष्य हे अपूर्ण आहे आणि आता आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू नाही शकत. हे आता सोमचं सर्व बोलणं पारूला आठवत असतं आणि त्या गोष्टीबद्दल पारू विचार करू लागते की नेमकं आता सोमचं लग्न ठरलंय तरी कोणाशी. आणि मग आता त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावलीला सुद्धा घडलेला प्रकार माहिती असतो की सोम ताराचं एकमेकांवरती किती प्रेम आहे. मग त्याच्यानंतर ताराशी काहीच कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळे सावली भैरवीच्या फोनवरती फोन करते आणि म्हणू लागते की तारा मॅडम कुठे. भैरवी आता विचारते, तुला ताराशी काय बोलायचं होतं. आणि मग सावली म्हणू लागते, असंच म्हणजे काही आठवण येत होती म्हणून कॉल केला होता. भैरवी ताराला आवाज देऊन लगेच बोलून घेते आणि मग मोबाईल स्पीकरवरती ठेवते. भैरवी म्हणते, काय ग तारा, तू सावलीला तुझ्या लग्नाबद्दल नाही सांगितलं का. आता इथे ताराचं सुद्धा लग्न समजलंय हा धक्का सावलीला बसतो. तारासुद्धा शांतपणे सांगते की हो माझं लग्न ठरलंय, तारीख ठरली की कळवेल मी तुला. आता हे ऐकल्यानंतर तर सावली खूप चलबिचल झालेली असते. सावली म्हणू लागते, कोणासोबत लग्न ठरलंय आणि तारा मॅडम तुम्ही लग्नासाठी होकार दिलात. भैरवी पुढे बोलते की हो ती लग्नासाठी तयार झाली आहे कारण फोन स्पीकरवरतीच असतो आणि सावलीचं हे बोलणं भैरवी सुद्धा ऐकते. ताराला सुद्धा या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटलेलं असतं. सोमपर्यंत ही गोष्ट पोहोचावी असं मनोमन ताराला वाटत असतं पण तिचा सोमशी काही कॉन्टॅक्टच होत नसतो. इथे मग त्याच्यानंतर सावली रडायला लागलेली असते पण मात्र इथे जे व्हायचं नव्हतं तेच होतं. सोमने सर्व काही आता इथे ताराचं आणि सावलीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्या गोष्टीबद्दल सोमला सुद्धा एवढं वाईट वाटतं. सावली इथे आता सोमला समजवण्याचा प्रयत्न करून त्याला आवाज देत असते पण सोम एका शब्दानेही काही न बोलता तिकडनं लगेच निघून जातो. त्याच्यानंतर सोम घडलेल्या प्रकरणामुळे खूप डिस्टर्ब असतो आणि तेवढ्यात लगेच आता सारंग तिथे सोमच्या जवळ येतो. सारंग इथे सोमला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग आता सारंग आता स्पष्टपणे सोमला विचारतो की तुझं एखाद्या मुलीवरती प्रेम आहे का किंवा तुला एखादी मुलगी आवडते का. सोमला मग आता शांत राहिलेला असतो. त्याला सावलीचं बोलणं आठवू लागतं की ताराचं सुद्धा लग्न जमलंय. तर मग सोम सांगतो की नाही आहे माझं कुठल्या मुलीवरती प्रेम. सारंग म्हणू लागतो, तुला जर एखादी मुलगी आवडत असेल तर सांग मला. सोम म्हणतो, नाही आवडत मला मुलगी. मग आता याच्यानंतर सारंग म्हणतो, मग तू या मुलीला नकार का देतोयस. सोम सांगत असतो की मला आत्ता लग्न नाही करायचंय आणि त्यात त्या कियारासारख्या मुलीशी तर मी आयुष्यात लग्न करू नाही शकत. सारंग म्हणत असतो, या मुलीशी लग्न व्हावं असे आईची इच्छा आहे पण मात्र सोम बोलतो की आईची इच्छा आहे म्हणून तू अस्मीशी लग्न करणार आहेस का.
पण जेव्हा आईची इच्छा होती तेव्हाच तर सारंग अस्मीशी लग्न करायला तयार झाला होता आणि सावलीसोबत तर सारंग लग्न करण्याचा विचार सुद्धा करत नव्हता. लग्नात नेमकं काय झालं हे तर सोमला सर्व माहितीये. आता जरी तिलोत्तमाची इच्छा असली तरी सुद्धा सारंग अस्मीशी लग्न नाही करू शकत. कारण असं की सावली सारंगची बायको आहे आणि सारंग सावलीवरती अन्याय नाही होऊ शकत. आता मग याच्यानंतर सारंगचं हे जे काही बोलणं असतं ते सोमला सुद्धा पटत असतं आणि सोम सुद्धा या गोष्टीवरती विचार करत असतो. सारंग सोमला समजावून सांगत असतो की हे बघ, आत्ता जी आपल्या घरामध्ये व्यक्ती येईल ना त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाने व सगळ्यांनी असं हसत स्वीकारायला हवं. कारण आता बघ तू सावलीला किती त्रास होतोय आणि परत या घरामध्ये तसं घडायला नको. आईची जर इच्छा असेल ना तर नकार नको देऊ. इथे सोमला एका बाजूने आड आणि दुसऱ्या बाजूने विहीर झालेली असते. त्याला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं. पुढे मग सारंग इथे सोमची समजूत घालतो आणि तिकडनं निघून जातो. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अहिल्यादेवी येते. पूर्ण किर्लोस्कर फॅमिली आलेली असते. त्याच्यानंतर मग आता हे स्थळ मंदिर ठरलंय म्हणून मग त्याच्यानंतर अहिल्यादेवी म्हणू लागते, तुझे व्याही धार्मिक दिसत आहेत. म्हणजे असं मंदिरामध्ये साखरपुडा करतायत. पुढे मग आता इथे तिलोत्तमा म्हणू लागते, ते फक्त धार्मिक नाही तर खूप मोठी पार्टी आहे. पारू, आदित्य सगळेच आता तिथे उपस्थित असतात आणि पुढे त्याच्यानंतर तिलोत्तमा त्यांना आतमध्ये घेऊन जाते. तिथे बाजूला आता विश्वंभर सुद्धा असतो. आतमध्ये आल्यानंतर अहिल्यादेवीने एक महत्त्वाचा कॉल येतो आणि ते फोनवरती बोलण्यासाठी इथे बाजूला निघून जातात आणि विश्वंभर तिथे साखरपुड्याची तयारी करत असतो. तिलोत्तमा एकटीच असते. मग विश्वंभर तिलोत्तमाला पाहता तिच्याकडे येतो आणि विचारतो, इथे बाहेर एकट्या काय करताय? तिलोत्तमा सांगते, माझी मैत्रीण आली आहे, तिला रिसीव्ह करण्यासाठी बाहेर आले होते, तुम्ही वा पुढे, मी तिला घेऊन येते. विश्वंभर तिकडनं निघून जातो आणि अहिल्यादेवी तिथे येते आणि मग त्याच्यानंतर तिलोत्तमा अहिल्यादेवीला घेऊन इथे मंदिरामध्ये येऊ लागते. सोम तर या गोष्टीमुळे शांतच असतो. अहिल्यादेवींना सुद्धा हे सगळं काही अजून कळालेलं नसतं की कियारा म्हणजे विश्वंभरची मुलगी आहे. इथे मग घरातले सर्वच तिथे उपस्थित असतात. कियारा व सोम दोघेही एकत्र असतात आणि हे पाहता त्या विश्वंभरला खूप आनंद होत असतो. त्यांची जोडी अगदी नक्षत्रासारखी दिसते असं म्हणत आता इथे विश्वंभर त्यांची नजर काढतो आणि आता त्या वाल्यांना इथे आता धनाधन वाजायला लावतो आणि मग आता इथे सारंग, आदित्य सर्वच आता खूप खुश होत नाचत असतात. कामिनी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील होते आणि या विश्वंभर सुद्धा खूप नाचत असतो. पण मात्र शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच होतं. आणि मग आता याच्यानंतर विश्वंभरची नजर अहिल्यादेवींवरती पडते आणि अहिल्यादेवींची नजर इथे विश्वंभरती पडते. आता हे सर्व प्रकार पाहता ते दोघीही समोर येता भयानक असा सत्याचा इथे उलगडा होणार आहे. त्यांच्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. ते दोघीही डोळे मोठे करत आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. अहिल्यादेवीला लगेच त्या विश्वंभरचं उद्धट बोलणं आठवू लागतं की तो कशा पद्धतीने बोलला म्हणून. आणि मग याच्यानंतर हा विश्वंभर काहीही न बोलता बळजबरी करत आता अहिल्यादेवींना इथे नाचायला बोलवत असतो. त्यांचा हात सोडतच नसतो. अहिल्यादेवी सोडण्याचा खूप प्रयत्न करत असते. आता हा विश्वंभर जरा डोक्यात गेल्याने अहिल्यादेवी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकन त्या विश्वंभरच्या कानाखाली बसवते. सारंग व सगळेच लगेच शांत होतात. सगळं शांत होतं आणि ते सगळेच आश्चर्याने आता हा सगळा प्रकार पाहू लागतात. आणि मग आता तिलोत्तमा म्हणू लागते, अगं हे काय करतेस तू? अगं हे विश्वंभर ठाकूर आहे, मी तुला म्हणाले होते ना आपल्या सोमचं त्यांच्या मुलीबरोबर लग्न ठरत आहे. आता अहिल्यादेवींना तर सर्व प्रकार लक्षात आलेला असतो. हा सर्व गुंता असा अलगदपणे आता अहिल्यादेवींच्या बरोबर आता सुटत असतो. अहिल्यादेवी सांगत असते, हे बघ तिलोत्तमा, आपल्याला या माणसाबरोबर कुठलंही नातं जोडायचं नाहीये. हा माणूस त्या योग्यतेचा नाहीये. आणि मग त्याच्यानंतर आता इथे आता विश्वंभरचा भाऊ सुद्धा खूप मोठ्याने ओरडत असतो कारण त्याला अहिल्यादेवी दिसलेली असते. अहिल्यादेवीची नजर सुद्धा विश्वंभरच्या भावाकडे जाते आणि आता ती म्हणते की हा माणूस इथे काय करतोय? मग आता इथे तिलोत्तमा सांगते की हा माणूस विश्वंभर ठाकूरांचा भाऊ आहे. देवी सांगू लागते की हा IT ऑफिसर होता, एकदम भ्रष्ट. मग आता याच्यानंतर अहिल्यादेवी जे काही घडलं ते सर्व काही इथे सांगू लागते की इन्कम टॅक्समधून हा माणूस इथे त्यांच्या घरी आला होता. पैसे घेऊन लोकांच्या घरावरती धाड टाकायची, त्यांना ब्लॅकमेल करायचं. आमच्याही घरावरती तो धाड टाकायला आला होता पण मात्र मी त्याला पुरून उरले. पण मात्र हा बाजूला विश्वंभर ठाकूर एका प्रोजेक्टसाठी याने सुद्धा मला लाच द्यायचा प्रयत्न केला होता. अगं तिलोत्तमा, ही चांगली माणसं नाहीये. तिलोत्तमा सुद्धा इथे अहिल्यादेवींचं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि हा विश्वंभर ठाकूर सुद्धा एकदम शांत असतो. आणि मग आता याच्यानंतर तिलोत्तमा सांगते की हे मी लग्न नाही होऊ देणार. आणि मग आता तिलोत्तमा लगेच सोमला घेऊन तिकडनं जाऊ लागते. कियारा सोमला थांबवत असते. पण मात्र इथे हा विश्वंभर
विश्वंभर म्हणतो की कियारा थांब, इथे तू काय बोलायचं नाहीस आता. माझ्या मुलीच्या लग्नाच्या आड तू अजिबात येऊ नकोस. तुला नाही माहिती मी कोण आहे आणि मी काय करू शकतो. अहिल्यादेवी म्हणू लागते की तू काय चीज आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. मग पुढे आता ही कियारा बोलते की तू कोण आहेस ग माझ्या डॅडांना बोलणारी. आता इथे कियाराचं हे बोलणं ऐकल्यानंतर तिलोत्तमाला धक्काच बसतो. कियारा मग पुढे बोलते तू माझ्याच फंक्शनमध्ये येऊन माझं फंक्शन स्पॉईल करतेयस. तू जी कुणी असेल आत्ताच्या आत्ता निघ इकडनं. हे सर्व ऐकल्यानंतर तर आता तिलोत्तमा चिडते आणि कियाराला म्हणते की 1 मिनिटं शांत बसायचं. तुला कळतंय का तू कोणाशी बोलतीयस. तिलोत्तमा स्पष्टपणे सांगते की मला ही मुलगी माझ्या घरामध्ये सून म्हणून नको आहे. आणि मग तिलोत्तमा सोमला घेऊन तिकडनं सगळे जाऊ लागतात. पण मात्र आता कियारा त्यांना थांबून घेते. कियारा मग पुढे बोलते की सोम फक्त माझा आहे आणि याचं लग्न जर माझ्याशी नाही झालं ना तर मी कोणाशीच होऊ देणार नाही. माझे डॅडी याला कुठूनही उचलून आणतील. मग आता याच्यानंतर हा विश्वंभर ठाकूर अहिल्यादेवींना म्हणू लागतो की तू खूप वाईट केलंयस. तू हे जे काय केलंयस ना ते खरंच खूप वाईट आहे. सापाच्या शेपटीवरती पाय दिलायस तू. मग आता इथे अहिल्यादेवी म्हणते की बरं झालं स्वतःच्याच तोंडून स्वतःचं कौतुक केलंस. तुझ्या मुलीवरती सुद्धा तेच संस्कार होणार की जे तुझ्यावरती आहेत. मुळातच जर विष असेल तर पानाफुलांमध्ये सुद्धा तेच येणार. मग आता पुढे सर्व शांत असतात आणि हे लग्न मोडून टाकायचं असं तर त्यांनी स्पष्टपणे ठरवलेलं असतं. पण मात्र हा विश्वंभर ठाकूर काही शांत बसणाऱ्यातला नाहीच आहे. अहिल्या लगेच सर्वांना सांगते की चला इथून. आणि सगळेच लगेच आता सोमला घेऊन आता तोऱ्यातच पुढे एकही शब्द न बोलता तिकडनं लगेच निघून जातात. पण मात्र हा कियारा आणि विश्वंभर ठाकूर हे दोघेही भयंकर चिडून उठलेले असतात आणि पुढे यांचा बदला कसा घ्यायचा हे त्यांना बरोबर माहिती असतं. त्याच्यानंतर इथे तिलोत्तमा व सगळे अहिल्यादेवीच्या घरी आलेले असतात आणि तिलोत्तमा या प्रकरणाबद्दल अहिल्यादेवीचे आभार मानत असते की खरंच खूप थँक्यू, तू बरोबर वेळेवरती आलीस. तुला खूप मनापासून आभार. जर का तू नसतीस तर माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. सोम तर बिचारा तिथे शांतच असतो कारण की आता इथे ताराचं सुद्धा लग्न जमलेलं असतं. तारंग सुद्धा अहिल्यादेवींचे आभार मानत असतो तर अहिल्यादेवी बोलते अरे असं काय करताय. सोमसुद्धा मला आदित्य आणि प्रीतम सारखंच आहे. मग आता इथे प्रीतमचं नाव घेतल्यानंतर सोम लगेच विचारतो की प्रीतम कुठे आहे. मग सगळेच आता शांतपणे आणि आश्चर्याने बघू लागतात. प्रियासुद्धा तिथे आलेली असते आणि तीसुद्धा शांतच असते. मग पुढे कोणी काय बोलणार तेवढ्यात लगेच सारंग म्हणतो आदित्य सोम चला आपण जाऊयात. आणि सारंग त्यांच्या दोघांनाही घेऊन तिकडनं निघून जातो. आता मग तिलोत्तमा घरी जायचं म्हणत असते. अहिल्या म्हणू लागते की ते काय मला माहिती नाहीये. मी तुम्हा सर्वांची राहण्याची व्यवस्था इथेच करणार आहे. कळलं तुम्ही सर्वांनी इथे राहायचंय. अहिल्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर तिलोत्तमाला सुद्धा पुढे काहीही बोलता येत नाही आणि ती सुद्धा या सर्व गोष्टीसाठी राजी होते. सावली सुद्धा इथे आतमध्ये चाललेली असते. पण मात्र ऐश्वर्या इथे आता सावलीला थांबून घेते आणि म्हणते तू कुठे चालली आहेस. सारंगची रूम कोणती हे बघायला चालली आहेस का. म्हणजे तुला त्याच्याबरोबर राहता येईल. हॅलो हे बघ लक्षात ठेवायचं स्वतःची लायकी नेमकं काय ना हे नाही विसरायचं. आणि एवढं सगळं बोलणं ऐश्वर्या तिकडनं निघून जाते. पण मात्र ऐश्वर्याच्या बोलण्याने सावली खूप डिस्टर्ब झालेली असते आणि नेमकं पुढे काय करावं तिला काहीच कळत नसतं. ऐश्वर्या सांगत असते तू स्वयंपाकघरामध्ये झोपायचं. तेवढ्यात आता हे सगळं पारू ऐकते आणि सावलीचा हात पकडत ऐश्वर्याला उत्तर देते सावली स्वयंपाकघरामध्ये का राहील. ती मैत्रिणी माझी, ती माझ्याच बरोबर राहील. आणि पारू लगेच सावलीला घेऊन तिकडनं निघून जाते. इथे विश्वंभर आणि ही कियारा भयंकर चिडलेली असते. तेवढ्यात मग आता कियाराला पाणी घेऊन वेटर तिथे येतो. पण मात्र कियारा त्याच्या वेटरवरतीच पाणी फेकून मारते आणि म्हणते की तुला ग्लास नाही धुता येत का नीट. आणि सर्व काही राग इथे दुसऱ्यांवरती काढत असते. विश्वंभर आता हे पाहता कियाराला समजवण्यासाठी तिच्या जवळ येतो. विश्वंभर विचारतो काय चाललंय, कसला राग आला एवढा. कियारा सांगते डॅडी आता त्या सोमला मिळवल्याशिवाय मी काय शांत राहणार नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये, नाहीतर मी अख्ख्या जगाला आग लावेल. आता हे ऐकल्यानंतर विश्वंभर विचारतो कोण समजतेस ग तू स्वतःला. तुला काय वाटलं या प्रकरणामुळे फक्त तुला एकटीलाच दुःख झालंय. तुझ्या प्रियकराने नाही म्हटलंय, तुला आवडणाऱ्या पोराने नाही म्हटलंय. पण मात्र इथे माझा अपमान झालाय. कोण आहे माहिती का मी, विश्वंभर ठाकूर. तुला तो पोरगा मिळेल ग. जमिनीमध्ये जर त्याचा मुर्दा जरी गेला ना तरी सुद्धा त्याच्या मुर्द्याला मी तुझ्यासमोर हजर करेन. तुझ्या बापाने तुला प्रॉमिस केलं आणि आत्तापर्यंत तुला एखादी गोष्ट मिळाली नाही असं कधी झालंय का. अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला तो सोम मिळणार म्हणजे मिळणारच. पण मात्र या गोष्टीचा बदला मी घेणारच. मग पुढे आता विश्वंभर आणि कियारा दोघीही भयंकर चिडलेले असतात आणि या किर्लोस्कर फॅमिली आणि मेहेंदळे फॅमिलीला उद्ध्वस्त करायचं असं त्यांनी दोघांनीही ठरवलेलं असतं. ते सारंग आदित्य एकमेकांशी बोलत असतात आणि आदित्य सांगतो की मी पारूच्या प्रेमात पडलोय. हे ऐकल्यानंतर तर सारंगला खूप आनंद होतो. आणि मग इकडे पारू सुद्धा आता सावलीला विचारत असते की तू सारंग सरांच्या प्रेमात पडली आहेस ना. हे ऐकल्यानंतर तर सावली लाजायला लागते. पण पारू खूप सावलीला चिडवत असते.
आदित्य विचारत असतो, मला सांग की तुझी मॅरिड लाईफ काय सुरू आहे. मात्र हे ऐकल्यानंतर तर सारंग शांत असतो. मग पुढे सारंग सांगत असतो, सावली खूप गोड मुलगी आहे, इनोसंट आहे, पण आमच्यात असं काही नाहीये. मग आता आदित्य सुद्धा हे ऐकल्यानंतर शांत राहतो. एका बाजूला सोम आणि प्रीतम हे दोघेही बोलत असतात आणि एका बाजूला पारू सावली, एका बाजूला आदित्य सारंग, आणि हे सगळे आता एकमेकांचे प्रॉब्लेम्स एकमेकांना शेअर करत असतात आणि एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असतात. आणि मग पुढे पारूच्या मोबाईलवरती, सोमच्या मोबाईलवरती आणि आदित्यच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो कियाराचा, की मी जीव द्यायला चालली आहे. हे ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्काच बसतो. पुढे मग आता याच्यानंतर सगळेच आता कियारा जिथे साईडवरती उभी असते तिथे आलेले असतात. कियारा उंचावरनं ओरडत सांगत असते की सोम, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आता सारंग आदित्य कियाराला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. कियारा, हे बघ, ऐकून घे, हा ऑप्शन नाही आहे, तू जे करतेस तू चुकीचं आहे. पण मात्र कियारा स्पष्टपणे सांगते की माझं लग्न फक्त सोहमशीच होणार. आता कियाराचा जीव नेमका आता कसा वाचवणार? आदित्य, सोहम, सारंग, पारू, सावली यांच्या सर्वांसमोर मोठा प्रश्न पडलेला असतो. कियारा बोलत असते की मला सोहमचा होकार हवाय आणि मग तशीच ती खाली उतरणार. मग आता याच्यावरती सोहमचा सुद्धा नाईलाज होतो आणि तो सुद्धा लग्नासाठी होकार देतो. पुढे मग त्याच्यानंतर इथे कियारा सोहमशी बोलत असते. त्याच संधीचा फायदा घेत पारू सावली वरती येतात आणि कियाराला घेऊन लगेच खाली येतात. इथे आता कियारा नको ते सोहमला बोलायला लावत असते. हे ऐकल्यानंतर सोहम सुद्धा लग्नाला तयार होतो आणि ते सगळे आता घरी जाऊन बोलायला जातात. आता सोहम आता घरी आल्यानंतर लग्नासाठी स्पष्टपणे नकार देतो. तिथे हा विश्वंभर ठाकूर सुद्धा असतो. कियारा म्हणू लागते, मी जीव देते. पण आता पारू कियाराला थांबवते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटलं तुमच्या ह्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणार आहे? म्हणजे हे कियारा जीव देऊ दे नाहीतर काहीही करू दे, यांना कोणालाही काहीच फरक पडणार नाहीये. पुढे मग आता नेमकं सोहमचं लग्न कियाराशी होणार की नाही हे आपल्याला कळणारच आहे. मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.